नमस्कार सर्व ताईंना, कशा आहात सर्वजण. तर आज माझं चाललेलं आहे कुरड्या आपणाला आज बनवायचे आहेत. तर काल आपण हे तांदूळ वगैरे बारीक करून रात्रभर असं पाण्यात ठेवलेलं आहे. तर आज इथं बाहेर मी काय केलं, चूल वगैरे बनवलेलं आहे मस्तपैकी. आणि जे तांदळावरती जे पाणी येतं ना वर, तर ते पाणी पूर्ण आपल्याला काढून टाकायचं आहे. आणि तर पाणी जेवढं आपल्याला पीठ आहे आपल्याकडे तेवढंच आपल्याला पाणी ठेवायचं आहे. आणि थोडे जास्त प्रमाणात ठेवायचं, जरी कमी पडलं तरी पण आपण त्यात घालू शकू. नंतर गरम करून नंतर घालायचं म्हणलं की खूप अवघड होऊन जातं. त्यापेक्षा पहिलंच थोडं गरम करून पाणी साईडला काढून ठेवायचं. जर आपल्याला वाटलंच कमी पडलं तर नंतर आपण घालू शकतो आहे. तर इथं मी पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे उकळायला. आणि इथं पीठ पूर्ण मी एकजीव करून हलवून घेत आहे, बघू शकता. आणि बाहेर चुलीवर कसं मस्त असं पीठ चांगलं शिजतं व्यवस्थित मोकळ्या अंगाने. आणि इथं झाडं बिडं बाबापेक्षा हिरवीगार मस्त आहेत चारी बाजूने. मध्ये मी अशी चूल केलेले आणि असं एकदम छान वाटते. ऊन नाही काय नाही, ऊन आहे पण मला काही ऊन वगैरे लागत नाही, झाडं वगैरे भरपूर असल्यामुळं. तर आपणाला जेवढं प्रमाण मिठाचं पाहिजे ना तेवढं मीठ पण टाकून घ्यायचं आहे. जास्त पण नाही झालं पाहिजे आणि कमी पण नाही झालं पाहिजे. आपणाला तेवढा अंदाजच असतो, कारण आपण रोज जेवण वगैरे बनवतो ना, तर बायकांना तेवढा त्याचा अंदाज असतो. त्या अंदाजानेच आपल्याला त्यात नमक टाकायचं आहे. तर नमक वगैरे टाकलं आणि मी काय केलं, जिरं वगैरे टाकत नाही. जिरं टाकलं ना तर मग आपला कुरड्याचा कलर बदलतो, त्यामुळे टाकायचंच नाही. आणि आता पाणी पण मस्त असं उकळले आणि पीठ मी असं वैरून घेतलेलं आहे, बघू शकता यामध्ये. आणि तांदळाचं पीठ कसं आहे, शिजवायला लागतं भरपूर असं चांगलं. कारण थोडीशी जरी कणी वगैरे असली तर ते चांगले शिजावे लागते, नाहीतर आपल्या कुरड्या फुगत नाहीत. आणि तेलामध्ये टाकल्या तर त्या मोठ्या पण होत नाहीत, तिथं त्या अशा आकसल्यासारख्या होऊन जातात. आणि पीठ वैरल्यानंतर जाळ कमी करायचं आणि नुसतं जे आर पडलेला असतो ना थोडा, त्याच्यावरती चांगलं शिजवून घ्यायचं आहे. आणि हलवायचं पण, खाली अजिबात चिकटलं नाही पाहिजे. महत्त्वाचं टिप्स म्हणजे आपणाला कुरडं शिजायला पण जेव्हा पातेलं ठेवतो ना, तर त्यावेळेला पातेलं कोरडं झालं की त्याला तेल लावून घ्यायचं पूर्ण पातेल्याला, म्हणजे आपलं पीठ खाली चिटकत नाही पातेल्याला अजिबात. आणि पीठ पण चांगलं शिजतं. तर आता हे बघू शकता, बारीक असा जाळ ठेवला आहे, शिस्तीत असं शिजवून घ्यायचं आहे आपणाला पीठ. तिकडं मी काय केलं, कुरड्या घालण्यासाठी खोट वगैरे बाहेर ठेवले आणि त्यावर हातरून पण घेतलेलं आहे मस्त कागद वगैरे. त्या कागदाला थोडं तेल पण लावून घ्यायचं, म्हणजे कुरडे आपली चिकटली नाही पाहिजे त्याला. आणि शिस्तीत असं हलवून घ्यायचं, नाहीतर एखादं पातील जर कलंडलं तर आपणाला भाजण्याची शक्यता असते. तर बऱ्यापैकी आपलं पीठ शिजले. आता कुरड्या पण एवढ्या अशा पाडून घेतल्यात छानपैकी. कुरड्या एवढ्या मस्त आलेत, अजिबात म्हणजे काय बिघडलं नाही किंवा पाणी जास्त झालं नाही, कमी नाही, बरोबर मापातच पाणी पण घातलेलं आहे. आणि कुरड्या पण छान आलेत, बघू शकता अशा. तर अमृतानं पूर्ण पीठ भरून दिलं आणि मी अशा कुरड्या पाडलेल्या आहेत. आणि आता उन्हाळी कामाला झालेलीच आहे सुरुवात. तर कुरड्याची रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगा आणि अशा पद्धतीनं बनवा. व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि शेअर पण करा. आणि गरम गरम पीठ असतानाच आपणाला चकल्या वगैरे अशा पाडायच्यात बरं का. गार झालं ना तर आपल्या चकल्या वगैरे व्यवस्थित पडत नाहीत. गरम गरम आणि पीठ जर घेतलं ना तर त्यावर टोपण झाकायचं आणि पीठ भरले की लगेच झाकायचं. नंतर पाडायच्या, नंतर ते पीठ झाकून ठेवायचं. असं करत आपणाला सगळ्या कुरड्या पाडून घ्यायच्या आहेत. पीठ आणि ते पीठ थोडंसंच काढून घ्यायचं, बाकीचं चुलीवर तसंच ठेवायचं गरम व्हायला. अशा प्रकारे पाडून घ्यायचं. कशा वाटतात बा कुरड्या, मस्त ना, छान. आणि माझं सगळं पीठ नाही, थोडं पीठ मी शिल्लक ठेवले आता उद्या, आणि मला थोड्या कुरड्या करायच्या आहेत. आजपासून आपल्या वाळवणाला सुरुवात झालेली आहे. सांडगे, पापड, भातोड्या असं भरपूर काय काय थोडं थोडं असते आपणाला बनवून ठेवायचं, म्हणजे वर्षभर आपणाला खाता यावं. सणाला वगैरे कुरड्या वगैरे तळता येतात. तर चला, बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.